नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे करिअर इन्फोटेक्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरायचा तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका। अगोदर आपल्याला हॉस्टेल मॅनेजमेंटच्या साईटवरती यायचे। साईटची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट त्या साईटवरती जाऊ शकता। त्यासाठी अगोदर आपल्याला मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। इथे आल्याच्या नंतर मूव्ह टू न्यू पोर्टल यावरती क्लिक करायचे आहे। इथे आल्याच्या नंतर हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीमचा असा इंटरफेस दिसून येईल। त्यानंतर इथे बघा लॉगिनचा एक टॅब आहे, त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस ही करून घ्यायची आहे। त्यामध्ये युजर नेम टाकायचा आहे। युजर नेम टाकल्याच्या नंतर चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला इथे आपली ईमेल आय डी टाकायची आहे आणि ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे। त्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह यावरती क्लिक करायचे। इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्ण झाली आहे। तर आता आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। जो आपण युजर नेम आणि पासवर्ड हे क्रिएट केलेला तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि साइन इन टू पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला आधार व्हेरिफिकेशनसाठी विचारलं आहे, तर यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे टिक करून घ्यायचं आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल नंबरवरती OTP येऊन जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हॅलिड OTP यावरती क्लिक करायचं आहे। इथे आधार व्हेरीफाय सक्सेसफुली झाला असं आपल्याला दिसून येईल आणि आधारनुसार आपली जी माहिती आहे तिथं ती ऑटोमॅटिक इथे आपल्याला वरती दिसून येईल। नंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा अप्लाय फॉर डिपार्टमेंटल स्कीम असं आपल्याला दिसून येईल। त्यामध्ये कॅटेगरी, स्कीम, डिस्ट्रिक्ट आणि अकॅडमिक डिटेल ही आपल्याला फिल करून घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपल्याला कॅटेगरी आपली जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे। कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर आपली जी कास्ट आहे ती कास्ट इथं सिलेक्ट करायची आहे। नंतर इन्कम टाकायचं आहे, जे इन्कम सर्टिफिकेटवर आपलं इन्कम आहे तर इथं इन्कम टाकून घ्यायचं आहे। नंतर इथं डिस्ट्रिक्ट आहे बघा, डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपण आता शिकत आहोत तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे सर्व्हिस टाईप आहे, तर सर्व्हिस टाईपमध्ये इथं हॉस्टेल हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर अकॅडमिक इयर आहे, एक अकॅडमिक इयरमध्ये 2026-27 हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा इथं ॲप्लिकेंट टाईप आहे, त्या ॲप्लिकेंट टाईपमध्ये न्यू यावरती टिक करायचं आहे आणि ही पूर्ण माहिती फिल केल्याच्या नंतर अप्लाय नाव यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हॉस्टेल मॅनेजमेंटचा असा आपल्याला टॅब ओपन झालेला दिसेल, ज्यामध्ये वसतिगृह अर्ज आणि स्वाधार अर्ज असं दिसेल। तिथे बघा इथं अर्ज करा असं आहे, त्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला बघा हॉस्टेलचा ॲप्लिकेशन फॉर्म हा ओपन झालेला दिसेल, तो फॉर्म आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायचा आहे। यामध्ये बघा अर्जदाराची माहिती दिली आहे, ही माहिती आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायची आहे। त्यामध्ये अभ्यासक्रमाचे प्रकार हे निवडून घ्यायचे। त्यानंतर अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वय हे ऑटोमॅटिक शो होऊन जाईल। वैवाहिक स्थिती इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या वडिलांचे नाव इथं टाकायचे। त्यानंतर बघा इथे आईचे नाव दिले, ते आईचे नाव इथे टाकायचे। इथे बघा काय त्याने विचारले की अनाथ आहे का, असेल तर हो यावरती टिक करायचं आहे, नसेल तर नाही यावरती टिक करायचं आहे। नंतर अर्जदार दिव्यांग आहे का, असेल तर हो यावरती टिक करायचं आहे, नसेल तर नाही यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर त्यांनी जात प्रमाणपत्र तपशील ही विचारली आहे, म्हणजे आपल्याला इथे बघा कास्टची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। त्यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, कास्टचा जो नंबर आहे तो इथं टाकायचा आहे। त्यानंतर तो कोणत्या जिल्ह्यातून आपल्याला इश्यू केलेला आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा इथे अर्जदाराचे नाव हे टाकून घ्यायचे। नंतर जारी करणारे प्राधिकरण म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटनं जारी केलेले आहे दिलेले आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर त्याची डेट कोणत्या डेटला ते इश्यू झालं होतं ते डेट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथं अधिवास तपशील विचारला आहे, त्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे।
इथे डोमेसाइल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ते कोणत्या डिपार्टमेंटनं इश्यू केलं ते डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि ही पूर्ण माहिती फिल केल्याच्या नंतर सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा वैयक्तिक माहितीसाठी असं ओपन होऊन येईल. त्यामध्ये आपल्याला बघा अर्जदाराचा कायमचा पत्ता म्हणजे जो आपल्या आधारनुसार आपला ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला जिल्हा विचारला आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला तालुका जो तालुका आहे तो इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं गाव ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर त्यांनी इथं पिनकोड विचारला आहे तो पिनकोड इथं आपल्याला टाकायचा आहे. आणि त्यानंतर बघा इथं अर्जदाराचा सध्याचा पत्ता विचारला आहे तर इथे आपल्याला एक बॉक्स दिला आहे त्यावरती टिक करायचं आहे. तर जेणेकरून आपला कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता दोन्ही सेम होऊन जाईल. आणि त्यानंतर बघा इथे जतन करा आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा त्यांनी पत्ता तपशील विचारलाय ज्यामध्ये आपल्याला पालकाचा पत्ता इथे फिल करून घ्यायचा आहे. आधारनुसार जो आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्या नंतर जिल्हा तालुका गाव हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांनी इथं बघा पिनकोड विचारलेलं ते पिनकोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर विचारला आहे. ईमेल आय डी ही कंपल्सरी नसल्यामुळे काय टाकायची गरज नाही आहे. नंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर जो आपला मोबाईल नंबर आहे तो इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर बघा त्यांनी इथं काय विचारलंय स्थानिक पालकांचा पत्रव्यवहाराचा पत्ता तर आपल्याला इथं बॉक्समध्ये टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्याच्या नंतर आपल्याला जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं. इथे बघा त्यांनी करंट क्वालिफिकेशन विचारले आहे. यामध्ये आपल्या या वर्षी ज्या कोर्सला ॲडमिशन आहे त्या कोर्सबद्दल आपल्याला इथं इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. इथे बघा त्यांनी इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट विचारले म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपलं कॉलेज आहे तो जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तालुका हा सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा इथं क्वालिफिकेशन लेवल विचारले ती लेवल इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली स्ट्रीम विचारली ती स्ट्रीम इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्ट्रीम सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला इथं कॉलेजचं नाव विचारलं आहे ते कॉलेजचं नाव इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं कोणत्या कॉलेजला ॲडमिशन आहे ते इथं कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेज सिलेक्ट झाल्याच्या नंतर कोर्स नेम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन टाईप हे विचारलं जाईल तिथं ॲडमिशन टाईप हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा इथे ॲडमिशन इयर इन करंट कोर्स म्हणजे करंट कोर्सचं जे इयर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर इयर ऑफ स्टडी कोणत्या इयरला आपण इथं ॲडमिशन केलेलं आहे ते इयर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट इयर आहे का डायरेक्ट सेकंड इयर आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा कम्प्लीट ऑर पर्सविंग इथे दिलेलं आहे तिथे आपल्याला पर्सविंग हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन डेट विचारली ती डेट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मोड हे सिलेक्ट करायचं आहे. सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्याच्या नंतर आपण भरलेली इन्फॉर्मेशन ही तिथं सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला बघायचं नेक्स्ट दिसेल ते नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला त्यांनी पास्ट कोर्स क्वालिफिकेशन डिटेल विचारली आहे म्हणजे या अगोदरचे जे आपलं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते पूर्ण डिटेल आपल्याला इथं फिल करून घ्यायची आहे. त्यामध्ये इन्स्टिट्यूट स्टेट हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर कोणता जिल्हा होता तो सिलेक्ट करायचा आहे. नंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. क्वालिफिकेशनचं लेवल कोणतं ते लेवल सिलेक्ट करायचं आहे. नंतर स्ट्रीम ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं कॉलेज नेम आणि स्कूल नेम विचारलं आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथं कोर्स विचारलं आहे ते कोर्स इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपला जो बोर्ड होता तो बोर्ड आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. बोर्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला इथं एज्युकेशन मोड विचारलं जाईल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे ॲडमिशन इयर आहे आपलं ते ॲडमिशन इयर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. नंतर बघा इथं पासिंग इयर विचारलं आहे ते पासिंग इयर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि आपला रिझल्ट काय आला होता ते रिझल्ट आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला त्यांनी अटेम्प्ट विचारलं आहे ते अटेम्प्ट आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज विचारलं आहे ते पर्सेंटेज आपल्याला इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा त्यांनी इथं अपलोड मार्कशीट विचारलं आहे ही काय मेंडेटरी नसल्यामुळे इथं अपलोड करायची काही गरज नाही आहे. त्यानंतर बघा त्यांनी इथं विचारलं आहे की एनी गॅप इन क्वालिफिकेशन कोर्स म्हणजे ज्या कोर्सचे आपण इथं डिटेल भरत आहे तर त्यामध्ये कोणता गॅप होता का तर असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो यावरती टिक करायचं आहे. इथे बघा त्यांनी एक नोट दिलेली आहे ज्यामध्ये जे मुलं सध्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी शिकते त्यांना पास्ट क्वालिफिकेशन डिटेलमध्ये 10वी 12वी आणि डिप्लोमाची मार्क डिटेल भरणं हे गरजेचं आहे. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर सेव्ह यावरती क्लिक करायचं. त्यानंतर बघा इथे आपल्याला हॉस्टेल सिलेक्शनसाठी विचारलं जाईल आपल्याला जे हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचे ते आपल्याला इथं हॉस्टेल सिलेक्ट करून घ्यायचे.
हॉस्टेल सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा सिलेक्टेड हॉस्टेल दिसून येईल आणि हे हॉस्टेल आपल्याला ज्या प्रिफरन्सनं पाहिजे ते प्रिफरन्स इथं अरेंज करून घ्यायचं आहे. प्रिफरन्स अरेंज केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला ऑदर डिटेल्स विचारले, त्यामध्ये येस आर नो हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, त्यामध्ये सर्व नो यावरती टिक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथं बँक डिटेल विचारले, तिथं आपली बँक डिटेल ही पूर्ण फिल करून घ्यायची आहे. बँक डिटेल फिल केल्याच्या नंतर इथं चेकबॉक्सला टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा आपल्याला वरती डॉक्युमेंट्स नॉट अपलोडेड असं दिसून येईल. नंतर आपल्याला बघा इथे अपलोड डॉक्युमेंट्सच्या वरती जायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्स वरती गेल्याच्या नंतर बघा इथे त्याने जे डॉक्युमेंट्स दिलेले आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला पूर्ण अपलोड करून घ्यायचे. त्यामध्ये बघा इथे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते कास्ट सर्टिफिकेट PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची साईज किती पाहिजे हे त्याने इथे दिलेली आहे, त्यानुसार ते अपलोड करायचे आहे. नंतर बघा इथं डोमेसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे, नंतर इन्कम सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्यानंतर मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच TC हे दोन्ही अटॅच करून इथं अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आपल्या कॉलेजची बोनाफाईड ही इथं अपलोड करायची आहे. गॅप असेल तर इथं गॅप सर्टिफिकेट हा अपलोड करून द्यायचा आहे. नंतर बघा इथे डिक्लेरेशन फ्रॉम स्टुडंट आणि डिक्लेरेशन फ्रॉम द पॅरेंट आहे, हे काय मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे अपलोड करायची काही गरज नाही आहे. आणि बघा इथे पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्याच्या नंतर अपलोड अँड सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण अपलोड अँड सेव्ह करू तसं आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा दिसून येईल. तिथे आपल्याला चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि फॉर्म हा सबमिट करून द्यायचा आहे. फॉर्म हा सबमिट केल्याच्या नंतर फॉर्मची प्रिंट आणि जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंट्स समाज कल्याणच्या हॉस्टेलला जमा करून द्यायचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका.